जे काम करतोय म्हणजे त्यालाही मदत करतायत ते. सुसाट आहे. आता तुमची गाडी एकदम सुसाट निघाली आहे. पण आता एवढ्या सुसाट गाडीच्या समोर कोणी येऊन उभं राहिलं आणि किल मी म्हटलं तर मी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे ना. खरं म्हणजे त्याच्यावर मी उत्तर दिलं आहे त्याच दिवशी. काय बघा, पण कालपर्यंत एक होते, आता 2 ठाकरे झाले ना. 2 ठाकरे म्हणजे अगोदरपासून ते पण आता दोघं रस्त्यावर येत आहेत, दोघं मिळून येत आहेत. अरे लोकशाहीमध्ये रस्त्यावर उतरायचा अधिकार प्रत्येकाला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण एक ठाकरे तुमच्या हातातून निसटले. नाही, निसटले म्हणजे काय? निसटले म्हणजे तुमच्यासोबत मैत्री होता ते कुठे गेले का? आता तरी दिसतंय त्यांच्यासोबत रस्त्यावर. 5 तारीख आहे ना. हा म्हणजे ब्रेक 5 जुलै आहे ना. ब्रेक लागू शकतो. नाही, मी ते म्हणालो नाही. कारण बघा, राज ठाकरेजींचे आमचे मैत्रीचे संबंध आहेत. मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हापासूनचे. शिवसेनेतच आहे. नाही, शिवसेनेमध्ये म्हणजे जेव्हा एकत्र होतो त्यावेळेस एकत्र. आता तर खरी शिवसेना आमची आहे ना. धनुष्यबाण पण आमचं आहे ना. असं काय करताय? आणि ते निवडणूक आयोगाने ते केलंच आहे. पण जनतेने देखील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 जागा आम्ही लढवल्या आणि 60 जागा जिंकलो ना. जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं शिवसेनेवर. त्यामुळे अपेक्षित होतं तुम्हाला. राज ठाकरे मी मुख्यमंत्री असताना देखील ते कामानिमित्त मला सांगायचे. मी त्यांच्याकडे जायचो, तेही माझ्याकडे यायचे. आणि जेव्हा प्रश्न जनतेचे जेव्हा काही असतात, काही अडचणी असतात, काही सरकारकडून त्याची सोडवणूक करून घ्यायची असते, ते आताही देवेंद्रजींना ते भेटतात, बोलतात. त्यामुळे विकासाच्या आड त्यांनी येण्याचं कधी राजकारण केलं नाही. जे आहे ते मोकळेपणाने केलं त्यांनी. त्यामुळे आता एक जे आहेत त्यांनी ते मुख्यमंत्री असतानाच हा अहवाल जो आहे हिंदीच्या बद्दल तुम्ही म्हणताय ना, हिंदीच्या मुद्द्यावरती. आणि तुम्ही आता अडवून का बोलताय? सरळ बोला ना. मग थेटच विचारतो सर, हिंदीच्या मुद्द्यावरती जर 2 ठाकरे समोर आले, मराठीच्या मुद्द्यातून शिवसेना जन्माला आली, मग अशा परिस्थितीमध्ये तुमची थोडीशी अडचण झाली या मुद्द्यामुळे? मराठी सक्तीची आहे. माय मराठी आमची आहे. माय बोली महाराष्ट्राची आहे. मराठी सक्तीची आहे, हिंदी सक्तीची नाही. आणि आम्ही इगो ठेवून काम करणारे नाहीत. जेव्हा 3 भाषा शिकल्या पाहिजे असं जेव्हा केंद्र सरकारचं देखील नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे झाल्यानंतर बाबा आम्ही 3री भाषा आणि काय त्याच्यामध्ये आज मुलांना देखील काही लोक म्हणतात, अगोदरचे व्हिडिओ बघा की ही भाषा आली पाहिजे, ती भाषा आली पाहिजे, ती भाषा आली पाहिजे. आणि हा अहवाल जो आहे, मला वाटतं माशेलकर साहेबांचा तो अहवाल आहे, तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? त्यांनी ऍक्सेप्ट केला की नाही तो अहवाल? युटर्न घेतला? युटर्न घेतला आता? नाही, मग आता नावातच आहे ना. पण त्यामुळे आम्ही क्षणाचाही विलंब न लावता कुठलाही बिलकुल त्याच्यामध्ये किंतु परंतु न बघता ते अनिवार्य शब्द काढून टाकला. आता मी मुख्यमंत्री स्वतः आणि आपले शिक्षण मंत्री आम्ही बसलो. त्या शिक्षण मंत्र्यांना दादा भुसेंना सांगितलं की तुम्ही ज्यांनी हे जे स्टेक होल्डर आहेत, ज्यांनी याच्यावर आक्षेप घेतलाय, ज्यांनी काही सूचना हरकती दिल्या, त्यांना भेटा, त्यांना आपली भूमिका समजावून सांगा, त्यांचे काय विचार आहेत ते सांगा. आम्ही कुठेही अडून बसलेलो नाही. पण मग आता अजितदादांना पण भेटावं लागेल, कारण अजितदादा पण म्हणतायत की नको पहिलीपासून. शेवटी बघा, निर्णय घेणारे राज्याचे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तो अंतिम असतो. त्यामुळे अजितदादा आम्ही मुख्यमंत्री बसून त्याच्यावर चर्चा करू आणि तोपर्यंत आमचे दादा भुसे बोलतायत, चर्चा करतायत. असं आम्ही कुठेही अडेल तट्टूपणाची भूमिका घेतली नाही. आमच्याकडे अहंकार नाहीये.